लातूर जिल्ह्यामध्ये नाफेडच्या वतीने हमी भावांना सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। हमी भावांना खरेदीची मुदत जवळ आल्यानं सर्वच खरेदी केंद्रावर सोयाबीन केंद्रासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। वाहनाच्या लांबसलाम रांगा लागलेल्या असून 4 ते 5 दिवस खरेदीला लागत असल्यानं शेतकरी हैराण झालाय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून नाफेडकडून शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी या ठिकाणी केली जात आहे। आता जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या या नाफेड केंद्राच्या समोर या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते थंडीचे दिवस या ठिकाणी आहेत आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा शेतकरी आपले वाहने घेऊन 4 दिवसापासून या ठिकाणी लाईनीमध्ये या ठिकाणी थांबलेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांना काय या ठिकाणी समस्या आहेत। काय सांगाल, इथं काय तुम्हाला समस्या येत आहेत नेमकं सोयाबीन खरेदीसाठी? आम्ही 4 दिवस झाला या ठिकाणी आलेलो आहोत गाडी घेऊन। तर आम्ही 4 दिवसाचं आम्ही भाडं जातं या ठिकाणी एका कट्ट्याला वाहनवाला 60 रुपये घेतो। तर एका कट्ट्यामध्ये आमचे एका गाडीमध्ये जवळपास 100 कट्टे आहेत आणि एक दिवसाला 1500 रुपये एंगेज घेतात वाहनवाले। तर मग आम्ही 4 दिवसाच्या नंतर आमची तिथं बारी जर आली समजा आणि त्या बारीमध्ये जर आमच्या सोयाबीनमध्ये समजा काही काड्या असतील, थोडंसं डॅमेज असेल तर आमचं सोयाबीन घेत नाहीत। 4 दिवस थांबून परत आम्हाला 15-16 हजार रुपये आम्हाला भाडं जातो पूर्ण टोटल आतापर्यंत 4 दिवस थांबल्यानंतर। आणि 4 ते फुकटचं भाडं देऊन आम्हाला परत जावं लागतं सोयाबीन घेऊन। शेतकरी इथं माल कशासाठी आणतो किंवा इथं हमी भाव आहे। मग हमी भाव कशात आहे? हमी भाव तर इथंच चालला, कारण या 4 दिवसामध्ये आज 10-12 हजार भाडं गेलं। मग शेतकऱ्याला राहणार आहे का? आमच्यासारख्याला काहीच राहणार नाही आता। मग त्यासाठी आमची एक विनंती आहे शासनाला किंवा तात्काळ हे बाकीचे काटे चालू करावे आणि तात्काळ माल खरेदी केंद्र हे करून चालू करून आम्हाला इथलं मोकळं करा। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।